चाहत्यांच्या खास आग्रहास्तव देऊळगाव राजामधील आई भवानीचा उत्सव टिपण्यासाठी ऐन तिन्ही सांजेला मी पोहोचलो उत्सव स्थळी। जसा जसा आई भवानीवर एक एक साथ चढत होता तसा तसा सोंग घेत असलेल्या दादांसोबत बाहेर जमलेल्या लोकांचाही उत्साह वाढत होता आणि या जोडगोळीची वाघाच्या बाजूला बसून भ्रमणध्वनीद्वारे लहान वयात जगभ्रमंती सुरू होती। तेवढ्यात इतका सुंदर मुकुट पाहून त्याला माझ्यासोबत मिनी ब्लॉग मध्ये घेताच इकडे देवी समोर ड्युटी घेऊन नाचणारा भोप्या तयार झाला। ऐक्यू माहितीप्रमाणे आई भवानी म्हणजे गावाबाहेर असलेल्या चतुशृंगी मातेचं नाजूक प्रेमळ आणि मायाळू रूप आणि हे प्रतिकात्मक रूप गाव प्रदक्षिणेसाठी थाटात निघताच एकच जल्लोष झाला। हलगी आणि सनईच्या नादात मीही ठेका धरला। मग स्त्रियांच्या हस्ते आई भवानीचा औक्षण आणि ओटी भरतानाचा क्षण या आजोबांनी त्यांच्या डोळ्यात साठवला आणि मग बालाजी फरसावर प्रकट झालो तेव्हा अजून एका आई भवानीला नाचताना पाहून सगळ्यांसारखा मीही आनंद घेतला आणि भेटल्या त्या सगळ्या चाहत्यांना मिनी ब्लॉग मध्ये घेऊन त्यांना प्रसन्न केलं। तेवढ्यात आई भवानी बालाजी फरसावर थाटात आली आणि मग या मायेतून मनाला आनंदी करून मी परब्रह्माकडे धाव घेतली।